हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बोर्डाची परीक्षा जवळ येते, फेब्रुवारीमध्ये आहे. पण ती नेमकी कधी आहे, कोणता पेपर कुठल्या दिवशी आहे, यासाठी आजच टाइम टेबल आलेलं आहे, जे आता आपण बघणार आहोत. परीक्षा सुरू होते 10th ऑफ फेब्रुवारी पासून. सो तुमचे पेपर्स कधी आहेत? सो बेसिकली हा व्हिडिओ मोस्टली सायन्स ब्रांचला फोकस्ड असणार आहे. अजून एक व्हिडिओ अपलोड करेन ज्यामध्ये आपण सगळे आर्ट्स वगैरेचे पेपर्स पण डिस्कस करणार आहोत, इफ यू वॉन्ट, आणि खाली कमेंट्स आल्या तर. ठीक आहे, कारण मोस्टली ऑडियन्स हा सायन्स असल्यामुळे आपण त्याच्यावरती जास्त फोकस करतोय. बाकी जर अजून कोणाला काही डाऊट्स असतील, इव्हन तुम्ही आर्ट्सचे असाल, कॉमर्सचे असाल, तरी पण मला खाली डाऊट्स विचारू शकता, मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. सो बेसिकली पेपर सुरू होतोय 10th ऑफ फेब्रुवारी पासून. आय नो की आधी पेपर्स उशिरा सुरू व्हायचे, एक 10 दिवस उशिरा सुरू व्हायचे, पण मागच्या 1-2 वर्षांपासून हे जे काही पेपर्स आहेत ते खूप लवकर सुरू होत आहेत. बट डोंट वरी, जो काही आपल्याकडे वेळ आहे तो आपण आता कसा यूज करायचा तर तो बघणार आहोतच. लवकरच मी तुम्हाला नोव्हेंबर पासून प्लॅनिंग कसं केलं पाहिजे हे पण सांगणार आहे. सो मुद्द्याला हात घालूया, तो म्हणजे की साधारणतः 10 फेब्रुवारी पासून जे आपले पेपर सुरू होत आहेत ते कसे कसे असणार आहेत आणि हे टाइम टेबल खरं आहे का? तर अर्थात खरं आहे. टेंटेटिव्ह असलं तरी पण याच टाइम टेबल प्रमाणेच तुमचे एक्झाम्स होतात, त्याच्यामध्ये जास्त काही बदल होत नाहीत. त्यामुळे हेच टाइम टेबल खरं असल्याप्रमाणेच तुम्ही याला मानू शकता. ठीक आहे. सो सगळ्यात पेपर पहिला जो असणार आहे, पहिला पेपर, तर तो असणार आहे इंग्लिशचा. सो तुम्ही सायन्सला असू देत, कॉमर्सला असू देत, आर्ट्सला असू देत, सगळ्यांचं इंग्लिश सेम असल्यामुळे सगळ्यांचाच इंग्लिशचा पेपर हा 10th ऑफ फेबला सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये असणार आहे. अर्थात पेपर 80 मार्कांचा असल्यामुळे 3 तासांचा वेळ आहे. सो सायन्स, आर्ट्स, कॉमर्स सगळ्यांचाच पेपर हा होणार आहे 10th ऑफ फेबला 11 ते 2 या वेळेमध्ये. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हिंदी. जर तुमचा विषय हिंदी असेल, अगेन सायन्स असू दे, आर्ट्स असू दे, कॉमर्स असू दे, जर तुमचा विषय हिंदी असेल तर 11th ऑफ फेब्रुवारीला 11 ते 2 या वेळेमध्ये तुमचा हिंदीचा पेपर होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, जर तुमची मराठी ही लँग्वेज असेल, ॲज अ लँग्वेजेसमध्ये तुम्ही मराठी चूज केलं असेल, तर तुमचा पेपर होणार आहे 12th ऑफ फेब्रुवारीला 11 ते 2 या वेळेमध्ये. अगेन सायन्स, कॉमर्स, आर्ट्स फरक पडत नाहीये, लँग्वेजेस तिघांचे पण सेमच असतात. ठीक आहे. जर तुम्ही इतर काही विषय चूज केले असतील, फॉर एक्झाम्पल जर्मन आहे, जॅपनीज आहे, फ्रेंच आहे, उर्दू आहे, तर त्याप्रमाणे त्या दिवशी तुमचे पेपर होणार आहे. टायमिंग पण तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, जर तुमचा विषय संस्कृत असेल तर तुमचा पेपर होणार आहे 13th ऑफ फेबला 11 ते 2 या वेळेमध्ये. ठीक आहे. संस्कृत असेल तर 13th ऑफ फेब, मराठी असेल तर 12th ऑफ फेब, हिंदी असेल तर 11th ऑफ फेब आणि इंग्लिश असेल तर 10th ऑफ फेब. सो नीट बघायचं आहे की कोणता विषय कधी आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे. ठीक आहे. आता अर्थात तुमचं इंग्लिश आणि हिंदी असे जर विषय असतील तर तुम्हाला मध्ये काही सुट्टी वगैरे नाहीये काही करण्यासाठी. त्याच्यामुळे ट्राय करायचं आहे की तुम्ही या पेपरचे जे काही सिलेबस आहे, जो काही अभ्यास आहे, तो थोडा आधीच करून ठेवाल, कारण इथे एवढा वेळ नाहीये तुमच्याकडे मध्ये सुट्टी वगैरे नसल्यामुळे. ठीक आहे. इव्हन तुमच्याकडे जर असं काही असेल की हिंदी आणि मराठी दोन्ही तुमचे विषय आहेत, तर मात्र 3 दिवस तुम्हाला सलग पेपर्स आहेत, सलग अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही थोडाफार या विषयांचा अभ्यास आधी करून ठेवाल, जेणेकरून एवढा सगळा लोड 3 दिवसांमध्ये तुमच्यावरती येणार नाही. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे संस्कृत असेल तर मध्ये थोडासा वेळ तुम्हाला मिळणार आहे. तुमचं एकतर हिंदी नसेल किंवा मग मराठी नसेल, सो तुम्ही संस्कृत घेतलं असेल, सो त्याच्यामुळे मध्ये तुम्हाला एखादी सुट्टी तरी मिळणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, जर तुमचं ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स OCM असेल, तर तुमचा पेपर असणार आहे 14th ऑफ फेब्रुवारीला 11 ते 2 या वेळेमध्ये. हे कॉमर्ससाठी आहे, सायन्ससाठी नाहीये. नेक्स्ट आहे सायन्समध्ये फिजिक्स तुमचा विषय आहे. S रिप्रेझेंट्स फॉर सायन्स. आता या ठिकाणी कॉमर्स, सायन्स, आर्ट्स हे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये बघायला मिळेल, त्याप्रमाणे पण तुम्ही टाइम टेबल समजून घेऊ शकता. सो फिजिक्सचा पेपर असणार आहे 16th ऑफ फेबला 11 ते 2 या वेळेमध्ये. तुम्ही जर पाहिलं तुमचं मध्ये कुठलीही लँग्वेज नसेल, म्हणजे साधारणतः तुम्ही कुठलीही लँग्वेज नाही घेतली आहे, इंग्लिश कंपल्सरी आहे ऑफकोर्स, पण मराठी, हिंदी आणि संस्कृत यापैकी कोणतीही लँग्वेज नसेल, तर 10 फेबला पेपर झाल्यानंतर डिरेक्टली 16th ऑफ फेबला पेपर आहे. मध्ये तुम्हाला एक चांगला खूप काळ मिळतोय सुट्टीचा, सो तुम्हाला रिव्हिजन करायला, फिजिक्ससाठी अभ्यास करायला खूप चांगला वेळ मिळणार आहे. ठीक आहे. सो छान असे फॉर्म्युला किंवा शॉर्ट नोट्स वगैरे बनवून ठेवा, जे तुम्ही या ड्युरेशनमध्ये रिवाइज करू शकता. सो हे झालं फिजिक्सचा पेपर आहे कधी 16th ऑफ फेबला. ट्राय करा की तुम्ही बाजूला पेपर कधी आहे ती तारीख आणि विषय आणि वेळ लिहून ठेवाल, जेणेकरून परत हे कन्फ्युजिंग टाइम टेबल बघण्याचा वेळ नाही येणार. ठीक आहे. तुमचे जे काही पेपर्स आहेत ते तुम्ही लिहून ठेवा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे केमिस्ट्रीचा पेपर आहे 18th ऑफ फेबला 11 ते 2 या वेळेमध्ये. सो फिजिक्स नंतर एकच दिवस मध्ये सुट्टी आहे आणि मग केमिस्ट्री आहे, जास्त वेळ तुमच्याकडे नाहीये. ठीक आहे. सो 18th ऑफ फेबला आहे 11 ते 2 ला. मी मोस्टली फोकस करते सायन्सच्या पेपर्सवरती. जर तुम्हाला इतर स्ट्रीमचे पण हवे असतील तर प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, मी त्याच्यावरती पण व्हिडिओज अपलोड करेन, पण आता आपण फक्त सायन्सवरती फोकस करतोय. आफ्टर दॅट नेक्स्ट असणार आहे केमिस्ट्री नंतर नेक्स्ट पेपर आहे तो म्हणजे मॅथ्सचा. मॅथ्स कॉमर्सचं असू दे किंवा सायन्स आणि आर्ट्सचं असू दे, सगळ्यांचं मॅथ्स हे एकाच दिवशी आहे 21st ऑफ फेबला 11 ते 2 मध्ये. अगेन मध्ये तुमच्याकडे फक्त 19 तारखेची सुट्टी आहे केमिस्ट्री नंतर, सो जास्त वेळ इथेही नाहीये, त्याच्यामुळे
कन्साइज्ड असे फॉर्म्युला चार्ट तयार करा, जे की तुम्ही एका दिवसामध्ये वगैरे वाचून काढू शकता किंवा रिवाइज करू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, जर तुमचे हे काही ऑप्शनल विषय असतील तर तुमचा पेपर आहे 23rd ला. इकॉनॉमिक्स अर्थात सायन्सचं, कॉमर्सचं, आर्ट्सचं सगळ्यांचं इकॉनॉमिक्स सेम आहे. सगळ्यांचा पेपर हा 24 फेब्रुवारीला असणार आहे 11 ते 2 वेळेमध्ये. ठीक आहे. सो तुमच्याकडे मध्ये वेळ आहे साधारणतः 22 आणि 23 2 सुट्ट्या तुमच्याकडे आहेत. सो जरी तुम्ही असं आहे की वर्षभर जरी अभ्यास नाही केला तरी पण इकॉनॉमिक्स असा विषय आहे की तुम्ही थोडंफार थिअरी वगैरे करून चांगले एक डिसेंट स्कोर जो आहे तो मिळवू शकता या 2 दिवसांमध्ये अभ्यास करून पण. नेक्स्ट आहे ज्यांचा बायोलॉजी आहे त्यांचा पेपर आहे 25 फेब्रुवारीला 11 ते 2 या वेळेमध्ये. अर्थात ज्यांचा इकॉनॉमिक्स नाहीये त्यांना मध्ये छान अशी सुट्टी आहे बायोचा अभ्यास करायला. त्याच्यामुळे छान शॉर्ट नोट्स काढा, डायग्राम्सची वगैरे रिव्हिजन करा, जेणेकरून तुम्हाला जो काही टाइम मिळाला आहे तर तो युटिलाइज होईल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॉमर्सचे वगैरे पेपर्स आहेत आणि सायन्समध्ये ज्यांचं जिओलॉजी असेल, ज्यांनी ऑप्शनल ॲज अ जिओलॉजी घेतला असेल तर तुमचा पेपर होणार आहे 27 फेब्रुवारीला 11 ते 2 या वेळेमध्ये. ठीक आहे. किंवा काहींनी सायकोलॉजी ॲज अ ऑप्शनल घेतला असेल सायन्सवाल्यांनी तर तुमचा पेपर होणार आहे 4 मार्चला 3 to 6 या वेळेमध्ये. ठीक आहे. सो अजून माझ्याकडून काही मिस झालं असेल तरी पण तुम्ही चेकआउट करू शकता. काही ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत जे कदाचित मिस होऊ शकतात, कारण सगळ्यांचेच ऑप्शनल वेगळे असल्यामुळे ना ते थोडे मिस वगैरे होऊ शकतात. पण तुमचा जो काही सब्जेक्ट असेल तो तुम्ही चेकआउट नक्कीच करू शकता. इन केस जर माझ्याकडून कुठलाही विषय सांगायचा राहिला असेल, जे मेन सब्जेक्ट्स आहेत ते तर मी सांगितले आहेतच, पण एखादा ऑप्शनल विषय जर सांगायचा राहिला असेल तुम्ही नक्की चेकआउट करा तो विषय सुद्धा. आय गेस आय हॅव कवर्ड. बट तरी पण एखादा विषय राहिला असेल ऑप्शनलवाला तर याच्यामध्ये चेकआउट करू शकता किंवा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. सो इन धिस वे आपण फुल टाइम टेबल जे आहे ते पाहिलेलं आहे. आता तुमचं जर काही आयटी असेल किंवा कम्प्युटर सायन्स वगैरे असेल, हे जे काही विषय आहेत तर त्याचे पेपर्स जे आहेत ते तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून कळणार आहे. ही फुल एक्झाम झाल्यानंतर म्हणजे बोर्डाची ही पूर्ण एक्झाम झाल्यानंतर मग तुमचे पेपर्स असतात. त्याच्यामुळे आता त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण त्याचा समावेश किंवा ते इथे कुठेही मेन्शन नसणार आहेत. ठीक आहे. सो ते सगळे त्याच्याबद्दल जी काही इन्फॉर्मेशन असेल ती तुम्हाला मिळणार आहे तुमच्या कॉलेजकडून. ठीक आहे. अगेन काही सायन्सवाले असे पण आहेत की ज्यांचं ऑप्शनल जॉग्राफी आहे तर तुमचा पेपर असणार आहे 7 मार्चला 3 ते 6 या वेळेमध्ये. ज्यांचा जॉग्राफी आहे त्यांचा पेपर असणार आहे 3 ते 6 वेळेमध्ये, जे सायन्सवाले आहेत त्यांचे. अर्थात बाकीच्यांचा पण जॉग्राफी या ठिकाणी सेमच असणार आहे. सो आय होप की सगळे विषय मी कव्हर केलेले आहेत, जे पण सायन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने आहेत ते. बाकीचे काही विषय राहिले असतील तर प्लीज तुम्ही टाइम टेबल चेकआउट करा. हे मी ऑलरेडी टेलिग्रामवरती अपलोड करून ठेवणार आहे, जेणेकरून तुम्ही चेकआउट करू शकता. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी 10th स्टँडर्डसाठी टार्गेट व्हिडिओज प्लॅन केलेले आहेत की कुठल्या दिवशी आपण काय अभ्यास केला पाहिजे वगैरे. जर तुम्हालाही त्या प्रकारचे व्हिडिओज हवे असतील किंवा तुम्हाला पण असे काही टार्गेट व्हिडिओज हवे असतील तर नक्कीच मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी ते पण करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. So thank you so much for watching this video. Best of luck for your exams and see you in the next video. Bye bye.